नाही आता रिझल्ट चांगला आहे. शेजारीपेक्षा आपला चांगला 1-1.5 फुटांनी तरी ऊस वाढीला चांगला म्हणजे आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी नॅनो परिवारात सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. आज आपण आलेलो आहे शेतकरी मित्रांनो, गावाचं नाव आहे जवळबन, तालुका केज, जिल्हा बीड. आता मे महिन्याची आजची 20 तारीख आहे. शेतकरी बांधवांनो, टेम्परेचर फुल टेम्परेचर आता हा डोळा पद्धतीने लागण केलेले आहे. आपल्याबरोबर शेतकरी बांधव दिलीप भाऊ आपले आहेत. नॅनो बूस्टर कॅप्सूलच्या 3 फवारण्या घेतलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो. आणि नॅनो भूमिराजच्या किती 2 आळणी सोडल्या, 2 वेळेस आळवण्या ड्रीपच्या माध्यमातून सोडल्यात. पाण्याची कमतरता आहे. आता जी ऊसाची कंडिशन आहे त्या ऊसाची कंडिशन कंप्लीट 4 महिन्याला 2 दिवस कमी आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे. 21 जानेवारीची लागण आहे. आज आहे 19 मे. तर शेतकरी मित्रांनो, हा ऊसाचा प्लॉट आणि त्यांच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊ की नॅनो बूस्टर कॅप्सूल आणि नॅनो भूमिराजचा काय त्यांना रिझल्ट भेटला. दिलीप भाऊ, तुम्हाला जो काय रिझल्ट भेटला, तुमचं नाव आणि जो काय आहे ते रिझल्ट प्रामाणिक सांगायचं आहे. मुक्काम पोस्ट जवळबन, तालुका जिल्हा बीड. हां, माझं नाव दिलीप राघू जोगदन. हे ऊसाला आज 4 महिन्याला 2 दिवस कमी आहे. हां, आणि आता पाणी कमी आहे बोरला, जर त्याच्यामुळं हिरेला पाणी कमी पडल्यामुळे जरा हे आहे, नाही तर अजून ह्याच्यापेक्षा चांगला ऊस असता. हां. फवारण्या ह्याच्या किती घेतल्यात आपण 3 आणि ड्रिचिंग मध्ये 2 रिझल्ट बाबतीत तुम्हाला काय म्हणणं आहे? आता रिझल्ट चांगला आहे. शेजारीपेक्षा आपला चांगला 1-1.5 फुटांनी तरी ऊस वाढीला चांगला म्हणजे आहे. काळोखी आहे. हा, पानाची साईज ही आता पानाची साईज सुद्धा बघू शकता शेतकरी मित्रांनो. इथं थोडक्यात आता जवळपास 3.5 बोट बसायलेत. इथं बघू शकताय 4 बोट कंप्लीट बसायले नाहीत, थोडस कमी आहे. इथं बघू शकताय का पानाची म्हणजे रुंदी, काळोखी आणि फुल टेम्परेचर मध्ये पाण्याची कमतरता असताना रिझल्ट आहे. आता शेजारी पाजारी जे आपल्या बरोबर लागण आहे, तुमच्या बरोबर एकदा डोळे रोप आलं होतं ना, त्यांच्यातून आपल्यात किती याचा हाईटला ही फरक आहे? तर आज कम राहत कमी नाही, हाईटला लय फरक आहे. लय हाईट. आणि फुटवे बिटवे आपले कसे आहेत? आपल्या फुटवे विचारच्या जास्त आहे, त्यांना हे बी आहे. आता कांड्या बी धरल्या ना, कांडे बी धरा. आता इथं बघू शकताय, थोडस इथं दाखवा. इथं बघा शेतकरी मित्रांनो, 1, 2 आणि 3रं कांडा धरायला चालू झालंय. आणि सगळ्या ऊसाला आहे बरं का. ह्या का इथं 1, 2 आणि आता 3रं कांड आहे, 4था याच्यामध्ये. तर ही आता कंप्लीट 4 महिन्याला 2 दिवस कमी आहेत. नॅनो भूमिराजची पहिली ड्रिचिंग आपण 7व्या दिवशी घेतली होती ना. रोप लागवडीनंतर 7व्या दिवशी आपण ड्रिचिंग घेतलेली आहे. आणि नॅनो भूमिराजची फवारणी आपण 35 दिवसाच्या आसपास 30-35 दिवसानं फवारणी आपण चालू करतो. तर हा प्लॉट आहे, सगळा प्लॉट बघू शकता. आज माझ्या डोक्याच्या हाईटच्या वर आहे, जवळपास धरून चलो आपण 6-6.5 फुटाच्या आसपास हाईट आहे आता. आणि पूर्ण प्लॉट बघा ही. तर आता एक फवारणी आणखीन घ्यायची आहे. हा पूर्ण प्लॉट बघू शकता शेतकरी मित्रांनो. कोणतंही पीक असू द्या, सर्व पिकांसाठी फवारणीसाठी नॅनो बूस्टर कॅप्सूल 1 नंबर रिझल्ट आहेत. आणि ड्रिचिंगसाठी नॅनो भूमिराज हे 250 ग्रॅम मध्ये प्रति एकरसाठी वापरायचे. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 एकर फवारणी होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्व पिकांचं योग्य मार्गदर्शन, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवणं हा कृषी नॅनोचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही पिकाचं योग्य मार्गदर्शन हवं असेल, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या महाराष्ट्रातील नवीन भागातील शेतकऱ्याच्या बांधावरले शेतकऱ्याच्या माध्यमातून अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. जय जवान, जय किसान.